नमस्कार. नमस्कार. मी सतीश गावंडे, सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे 99 23 50 74 12. आपण सिंगडव या गावी आलेलो आहोत आणि सिंगडव गावचे शेतकरी शेतात आहेत. या शेतामध्ये तूर लावलेली आहे आणि या तुरीला वानराचा, डुकराचा म्हणजे असा त्रास भरपूर होता. कारण हे गावाशेजारी शेत असल्यामुळे आणि इथे भरपूर असे झाडाची संख्या असल्यामुळे या शेताला पूर्ण चौईकडून बघा, चौईकडून झाडं आहेत आणि गाव जवळ आहे. या गावात पण झाड आहेत मोठमोठे. इथं वानराचा खूप त्रास होता आणि भाऊंनी आपलं सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं कंट्रोलर इथं वापरलेलं आहे. शेतकरी शेतातच आहे. आपण शेतकऱ्याकडून परिचय घेऊ आणि त्यांना विचारू की कंट्रोलरचे कशा प्रकारे रिझल्ट आले. हां भाऊ, नमस्कार. नमस्कार. भाऊ, तुमचं सर्वप्रथम एकदा नाव सांगा. माझं सर्वप्रथम नाव आहे रामराव शामराव सळतकार, राहणार राहणार सिंगडो, तालुका तालुका मानोरा. मोबाईल नंबर सांगा एक वेळ. 89 75 18 01 28. बरं, तुमची इथे तूर चांगल्या प्रकारे इथं आलेली आहे. अर्ली हो. व्हेरायटी लावलेली आहे भाऊनं आणि अर्ली तूर आहे. व्हेरायटी लावल्यामुळे इथे तूर भरपूर आलेली आहे. पहा, अनुप नावाची व्हेरायटी आहे. खूप अशी तूर आलेली आहे आणि तूर एकदम पहा कशी पकलेली आहे. पूर्ण एकदम शेंगा पकलेल्या आहेत तुरीच्या. 100% शेंगा पकेल्या आहेत. आणि इथे भाऊ, तुम्ही सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं कोणतं प्रोडक्ट इथं वापरलेलं आहे? चवीला अतिशय कडू औषध जो हो, कंट्रोलर होतं, कंट्रोलर. तुम्ही इथे वापरलं हा. तर कंट्रोलरचे कशा प्रकारे रिझल्ट तुम्हाला मिळाले? काही दिवस बुवा काही आलं नाही बुवा. काही आलं नाही. नाही. पहिले काय त्रास होता तुम्हाला? पहिले काय वानेराचा, वानराचा खूप त्रास डुकराचा, होता. माणसाचा, बैलाचा, म्हणजे गाव शेजारी असल्यामुळे ढोराचा त्रास होता, वानेराचा त्रास होता. वानराचा त्रास होता आणि गावाच्या शेजारी असल्यामुळे गावातील लोक पण तुमचे शेंगा तोडून येत होते. तर कारण अर्ली कंट्रोलर व्हेरायटी आहे ना, लवकर आल्यामुळे जरासा लोकांचाही त्रास होता, वानेराचाही त्रास होता. अर्ली व्हेरायटी असल्यामुळे जरा इथं त्रासच होता सर्वांचा. तर भाऊने इथं कंट्रोलर वापरलेला आहे. तर तुम्ही औषध वापरून किती दिवस झाले भाऊ फवारणी करून त्या औषधाची? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले भाऊंनी इथं फवारणीमध्ये औषध घेतलेलं आहे कंट्रोलर. आणि कंट्रोलरमुळे इथं भाऊंचा डुकराचा त्रास, वानराचा त्रास भरपूर होता. इथे झाडावरती वानर येत होते, तर वानर पण आता शेंगा खात नाही असं भाऊचं म्हणणं आहे. तर ठीक आहे भाऊ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. नमस्कार.